आहे बोलवाड. पर्यटक उद्यान शोधत आहेत. आता कुणाला सलाम करायचा? 25 एकरात उभारलेलं बोलवाड गावचं उद्यान राज्यात अव्वल. सामाजिक वनीकरण विभाग व बोलवाड ग्रामपंचायतीने सीमा ओलांडली. गोंडस योजना कागदावरच. हे पहा, हे आहे मिरज शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं बोलवाड गावातील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान. 25 एकर जागेत उभारण्यात आलेलं हे उद्यान सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पर्यावरणाचा संदेश देणारं हे उद्यान पाहिलं की खरंच हे उद्यान आहे की खुरट्या माळरानाचं गावरान क्षेत्र आहे, हा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. या उद्यान उभारणीसाठी खरं तर कुणाला सलाम करावा? सामाजिक वनीकरण विभागाला की बोलवाड ग्रामपंचायतीला की लोकप्रिय आमदार सुरेश खाडे यांच्यापैकी नेमका कोणाला सलाम करावा? यासाठी पर्यटक चिंतित आहेत. या उद्यानासाठी 2015ला जवळपास 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. 3 कोटीपैकी 2015ला या उद्यान उभारणीसाठी 80 लाखाचा खर्च करण्यात आला. 2016 पासून काम सुरू झालं आणि 2020ला हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश जाहीरनाम्यात करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाकडून या उद्यानावर जो पैसा खर्च झाला त्या खर्चाची आणि या उद्यानाची एकंदरीत स्थिती पाहता या उद्यानाला सर्वांनीच भेट देऊन बोलवाड गावचं हे उद्यान सर्वांनीच पाहणं गरजेचं आहे. खरे तर हे उद्यान सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हे आहे जैवविविधता उद्यानाचं लाकडी प्रवेशद्वार आणि गेट व पर्यटकांच्या नोंदीची जागा. 2015 मध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 उद्याने याप्रमाणे राज्यातील 68 गावात स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान उभे करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार 2015ला शासन निर्णय क्रमांक अंदाज 2015 प्रकरण 36 फ मुंबई 32 मधील योजना क्रमांक 4च्या मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणाऱ्या बोलवाड आणि खानापूर तालुक्यातील खंबाळे या 2 गावाची जैवविविधता उद्यानाच्या उभारणीसाठी निवड करण्यात आली. 2020 पासून ही उद्याने पर्यटकांसाठी खुली करण्यात यावी असे आदेश होते. यानुसार बोलवाड या गावामध्ये 25 एकर जागेवर सामाजिक वनीकरण विभागाने स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान साकारले. या उद्यानाच्या उभारणीसाठी 3 कोटीचा खर्च देण्यात आला होता. यापैकी 80 लाख रुपये या उद्यानावर खर्च करण्यात आल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभाग सांगत आहे. 80 लाख रुपये कोणत्या कामावर खर्च झाले हा हिशोब सामाजिक वनीकरण विभाग आणि बोलवाड ग्रामपंचायत यांना द्यावा लागणार आहे. कारण 2023 नंतर सामाजिक वनीकरण विभागाने बोलवाड ग्रामपंचायतीकडे या उद्यानाचे वनीकरण करण्याचं काम हस्तांतरण केलं. यानंतर बोलवाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि त्याचबरोबर संबंधितांनी काय काम केलं, नेमकं या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी काय काम केले का पुन्हा निधी घेतला, काय काम केले हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पहा या उद्यानाची अवस्था काय झाली आहे. सामाजिक वनीकरणाचा जैवविविधता उद्यान उभा करण्याचा नेमका उद्देश काय होता? तर वाढती लोकसंख्या, धावपळीचं जीवन, प्रदूषण, औद्योगिकरण, इमारतींची वाढती संख्या, रस्ते अशा भौगोलिक सुविधांचा विकास करताना शहर आणि खेड्यातील वृक्षसंपदा, वृक्षांचे आच्छादन, तलाव, सरोवरे, नद्या प्रदूषित होऊन मृत होत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरणातील लुप्त होत असलेली झाडे, फुले, वेली, वनस्पती टिकली पाहिजे. नागरिकांमध्ये वनस्पती संगोपनाची भावना वाढीस लागली पाहिजे. यासाठी या उद्यानाची उभारणी करण्यात आली. पण पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या उद्यानामध्ये आज काय दिसत आहे? 25 एकराचं क्षेत्र आज भंगार अवस्थेत दिसत आहे. हे आपण पाहत आहात. गेल्या 3 वर्षात सामाजिक वनीकरण विभागाची 0 लागवड आहे. सद्यस्थितीत गायरान व गावठाण्यावर सामाजिक वनीकरण विभाग काम करत आहे. ही पहा या उद्यानातील लहान मुलांसाठी उभी करण्यात आलेली खेळणी आणि मनोरंजनाची साधने अक्षरशः किरकिरी झाली आहेत. यावर किती रुपये खर्च झाले याची माहिती वन विभागाचे अधिकारी देणार आहेत. स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानामध्ये सामाजिक वनीकरण विभागाने नमूद केलेल्या योजनांमध्ये उद्यानामध्ये काय असावे याची गोंडस माहिती अशी: सुंदर आकर्षक प्रवेशद्वार असावे, निरीक्षण पथ, निसर्ग पाऊलवाटा, माहिती सेवा केंद्र, नक्षत्रवन, औषधी वनस्पती, हर्बल गार्डन, किचन गार्डन, दिशा आणि उपदिशा वन, स्मृतिवन, बांबूवन, फळांचा बगीचा, ब्रॅकेट्स गार्डन,
बालउद्यान, नक्षत्रवन, पॅगोडा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क, मनोरंजनाची साधने, लहान मुलांसाठी खेळणी, ठिबक सिंचन, विंधन विहीर निर्मिती, नागरी सुविधा, रोजगार निर्मिती, पर्यावरणाचा शाश्वत विकास, निसर्ग वारसाचे जतन, मृदूसंधारण, सुधारित साधनांचा वापर, पर्यटन स्थळाची व उद्यानाची देखभाल दुरुस्ती अशा बाबींचा समावेश या योजनेमध्ये होता. त्यानुसार हे उद्यान साकारण्यात आलं. पण आज या 25 एकरामध्ये उभारलेल्या उद्यानाची अवस्था काय झाली आहे? या उद्यानामध्ये विविध फुले, फळे, वेली, औषधी वनस्पती लागवड, वनतळे अंतर्गत रस्त्याची कामे, महाराष्ट्राची मानचिन्हे, एका वृक्षाचे 50 वर्षांचे मूल्यांकन याची माहिती असलेले फलक, जांभूळ, आवळा, फणस, पळस, नीलकरंज, बकुळ, अंजर, रक्तवाल, शिसव यांसह सुमारे 3000 वृक्षांची लागवड तयार करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. दुर्मिळ औषधी वनस्पती, पशुपक्षी, फुलपाखरू यांचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयीन वर्गाला अभ्यास केंद्राची निर्मिती या ठिकाणी नमूद आहे. आपल्या प्रिय व्यक्ती जपण्यासाठी, त्यांच्या नावाने एक झाड लावण्याची आठवण जपण्यासाठी स्मृतिवनाची निर्मिती. याचबरोबर 12 राशी 27 नक्षत्रामध्ये विभागलेले आहेत. त्या नक्षत्रासाठी काही वृक्ष फलदायी मानले जातात. त्यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने नक्षत्रवनाची निर्मिती करणे असेही नमूद आहे. क्रीडा मनोरंजनाची साधने आणि संपूर्ण 25 एकराच्या उद्यानाला ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी देऊन पक्ष्यांची रेलचेल वाढवण्यासाठी उद्यानाची निर्मिती झाली. पण आता या उद्यानात काहीच दिसत नाही. हे सगळं कागदावरच आहे. उद्यान निर्मितीसाठी देण्यात आलेला निधी हा कुठे खर्च करण्यात आला याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला द्यावी लागणार आहे. हे उद्यान 2020 पासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार होतं. मात्र सद्यस्थितीला हे उद्यान भग्न अवस्थेत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे हे सामाजिक वनीकरण विभागाचं उद्यान खरं तर पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून निसर्ग सानिध्यात आनंद घ्यावा असं इथं काहीच दिसत नाही.